तुम्हाला कशी वाटली मॅगी मसाल्याची भाजी नक्कीच कमेंट करा. हे बघा आता तुम्हाला दाखवतो भाकरी कशी होईल बघा. आता ही पण इथे होते भाकरी, तर ठेवूया थोडा वेळ, कारण की ही भाकरी तुम्हाला मला दाखवायची आहे कशी होते बघा. आता मी किती लांब आहे हे बघा, माझे दोन्ही पण हात इकडे आहेत आणि आपली भाकरी बघा कशी होते. अशा असतात माझ्या भाकरी. तर तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करा. हे बघा कशी वाटली माझी भाकरी. हे बघा मंडळी, बघा भाव तयार झाले. वासा लागी नाही हो तुम्हाला. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिताज लाईफ या चॅनल मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर मंडळी आज आहे मंगळवार 24 मार्च. आज आहे मंगळवार 24 मार्च. तर विचार केला चला आज पण आपण विचार केला की चला आज पण आपण घरातल्या घरातच व्लॉग शूट करूया. पहिला चपाती बनवून घेतली आणि व्लॉगला सुरुवात केली, कारण की बघा इथे मला घाम बघून तुम्हाला समजलं असेलच, मला खूप जास्त गरम होतं किचनमध्ये. तर आता मी चपात्या बनवून इथून चपाती बनवली आणि व्लॉगला सुरुवात केली. तर भाजी पण करायची आहे आज. त्याला येणार आहे मस्त मी मॅगी मसाल्यातली भाजी, तर जानचीला आवडते, तर ती नंतरला बनवून थोड्या वेळामध्ये. तर चला आजचा व्लॉग पण कंटिन्यू बघूया आजच्या दिवशी काय काय होते. कुठे जात तर नाही बाहेर. चपाती तर झाली आहे, आता भाजी पण करून घेते पटकन आणि लगेच आमचं टिफिन सोडायचं आहे. तर आम्ही पण आज तेच खाऊ जेवणामध्ये, मॅगी मसाल्याची भाजी आणि चपाती. आम्ही पण दोघं पण तेच खाणार आहोत. तर चला जाऊया आता किचनमध्ये. ते बघा, तर मग अशीच ना आज पहिल्या लवकरच चपाती बनवून घेतली, तुम्हाला दाखवते. हे बघा चपाती भरपूर अशी केलेली आहे चपाती. आणि इकडे आहेत बटाटे उकडून ठेवलेले आहेत. आता आपण भाजी करायला घेऊया. हे बघा, आणि चपातीची भांडी वगैरे आहेत घासायची, ते नंतर घासेन मी. तर सर्वात पहिला आपण मस्त मॅगी मसाल्यातली भाजी करून घेऊया. चला व्हिडिओ आजचा कंटिन्यू बघा. चला आता आपली भाजी झालेली आहे डन. आता आपली भाजी झालेली आहे डन. आता मस्त टिफिन पण भरून घेऊया. चला चपाती पण रेडी आहे, भाजी पण मस्त गरमागरम तयार आहे. तर मस्त आता मी टिफिन भरून घेते. चला, तर इथे माझी टिफिन काढून घेतला. हे बघा टिफिन काढून घेतला आणि हा मी टिफिन मुद्दाहून काढलेला आहे. हा आहे असं बघायला गेलं तर, पण ना मला तरी वाटते ही भाजी अंशूला एवढीशी कमी होईल, कारण की ना तिचे फ्रेंड्स सर्वजण म्हणजे मिळून वगैरे खातात, ते मित्र वगैरे अंशूचे फ्रेंड्स. तर विचार करते ह्याच्या जागी हा डबा देऊया भाजीला, आपला काचवाला ट्रान्सपरंटवाला, आणि ह्याच्यामध्ये चपाती देऊया आपण. मस्त अशी गरमागरम भाजी पण भरूया आपण. आणि तुम्ही बघू शकताय मी तेल खूप जास्त कमी वापरले. माझ्या अंशूना लगेच खात नाही, लगेच त्याची नाटकं चालू होतात, मला हे नको ते नको, त्याला आवडतच नाही पहिली गोष्ट. तर भाजी याच्यासाठी जास्त देते, कारण की त्याचे फ्रेंड्स वगैरे ना खातात, सर्व मिळूनच टिफिन खातात पोरं, तर त्यांच्यासाठी पण थोडीशी एक्स्ट्राच टाकते. हे बघा, आणि ते वाट बघतच असतात सर्वजण. मला तर अंशू गेटवर गेल्या गेल्या विचारते मम्मी आज काय दिलेलं आहे भाजी. बघा एवढी देते त्याला भाजी मी, बाकीची ठेवते मी साईडला. आणि त्याला चपाती टाकते असतं बघा. ओके, आणि इथे मस्त गरमागरम अशी भाजी. आणि आपण ह्याच्या जागी आज हा टिफिन दिला फ्रूट्समध्ये, त्याला मी एक बनाना देते, बघू शकता तुम्ही. चला मस्त टिफिन वगैरे झालेला आहे डन. तुम्हाला दाखवते. बघा ही त्याची बॅग आहे टिफिनची. चला ही बघा टिफिनची बॅग रेडी. तर आम्ही ना हंशा बॅग भरपूर आहेत, 4-5 असतील हंशा बॅग अशा टिफिनच्या. तर आम्ही ना टिफिनच्या प्रमाणे देतो, कारण टिफिनची त्याची एक टिफिनवाली एक ती सेटच आहे. आणि ह्या कधी कधी आपले टिफिन चेंज होतात, म्हणजे भाजी जास्त द्यायची असल्यावर टिफिन चेंज करते छोटा मोठा. तर त्याच पद्धतीने त्याला मग बॅग पण द्यायला लागते. तर आता आज ही वाली बॅग, आणि इथे बघू शकताय
चला टिफिन आहे रेडी, आता आपण जाऊया मस्त घेऊन. आणि इथे बघा ह्याच्यावर नाव टाकलेलं अंशू, आणि असं पण तो बॅग त्याची ओळखतोच. चला जाऊया आता स्कूलजवळ. चला मंडळी बघा, कालसारखी पुन्हा एकदा दमली, कारण की आज पण मीच गेलेली अंशूला टिफिन घेऊन, पटकन स्कूटी घेऊन, कारण की ओ कामात होते तर मग मीच गेली. आणि असं पण आता मी बोलली की ओला मीच जात जाईन अंशूला टिफिन घेऊन. तर असं पण मी ओला बोलले आहे की आता नेक्स्ट आतापासून मीच जाईन ह्यांचं टिफिन घेऊन, कारण की पहिला अगोदर जायचं तर मीच जायची, थोडा नंतर मध्ये मध्ये ब्रेक घेतला. तर आता परत सुरुवात झाली आणि दम्याच्यात लागला आहे, कारण की आता जस्ट दादर चढली वरती. तर चला टिफिन तर सोडून आली, आणि बाहेर कॅमेऱ्यावरती करायची पण हिंमत नाही, एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन, चटके डोका वगैरे गरम होते भरपूर. तर मी काय व्हिडिओ वगैरे घेत बसली नाही. आणि असं पण हा जो आपला आता जो मी याच्यात आपला ब्लॉग शूट करते, हा जो आपला मोबाईल आहे तो मी घरात ठेवून गेली होती, कारण की आपला व्लॉग अपलोडला चालू होता. तर विचार केला टिफिन सोडून येतपर्यंत आपला आपला व्लॉग पण सेव्ह होईल, म्हणजे सेव्हला सोडला होता, व्लॉग एडिट करून सेव्हला सोडला होता, म्हणजे सेव्ह होत होता. तर विचार केला की टिफिन सोडून पण येईन आणि तोपर्यंत आपला ब्लॉग पण सेव्ह होईल. तर ब्लॉग सेव्ह झालेला आणि तो पण सोडून दिला आल्या लगे पटकन. तर चला आता मला जर दम लागले, आता काय नारळ पाणी तर नाही, पण बघते ओला विचारते येताना घेऊन आले तर मग त्यांना सांगते नारळ पाणी आणायला, कारण की मंडळी आता बघा एवढं ऊन आहे ना, तर कुठला खाऊपेक्षा आहे ना नारळ पाणी बेस्ट आहे. तर सर्वांनी मस्त पाणी जास्त प्या. ते आत्ता पुन्हा एकदा ब्लॉगला मग अशी दुपारी आपला सर्व झाला, ह्यांचं टिफिन वगैरे सोडून आल्यानंतरला मग पुढे परत दुपारी ब्लॉग नाही कंटिन्यू, कारण की दुपारी हंशी पण आल्यानंतर मी झोपतो, जरा आरामच करतो. आणि असं पण दुपारी काय करायचं पण नव्हतं, त्याच्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू नव्हता केला. आणि आत्ता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 7:30, आणि आत्ता जस्ट माझी दिवाबत्ती वगैरे सर्व झाला मस्त. आता बघूया, आता जेवणामध्ये काही चपाती तर आहेत भरपूर अजूनपर्यंत, आणि आता भाजी बघायला लागेल, कारण की आज मंगळवार आहे. तर बघते भाजी आज काय जेवणामध्ये, तर बघूया. आता नंतरला तुम्ही कंटिन्यू राहा, बघूया आता काय बनवायचं आहे, तुम्हाला नंतर तुमच्याबरोबर शेअर करते. चला आता मी थोड्या वेळात भेटते, बाय बाय. भाकरी करून घेते, हे बघा असं पांढरले आणि उकली पण आलेली आहे मस्त छान. तर आता आहे ना हंशीला नाचणीची भाकरी पाहिजे होती, तर आता ऑर्डरची जरा नाही भेटत, तर मी थोडंसं नाचणं पीठ हंशीसाठी दळला होता, तर ते बघू शकताय. चला म्हणून घेऊया आता बटाटा पण घेतो बघा मस्त छान. आम्हाला उकली पण आले, स्लो करूया. थोडं पीठ आपल्याला जर कमी वाटलं असेल, थोडं पाणी जास्त झालं असेल, तर आपण थोडासा पीठ मिक्स थोडासा त्याच्यात ॲड करून पुन्हा एकदा असा गाठून मारून घ्यायचा बघा. तर चला आता पीठ आहे ना आपण आपल्या ताटामध्ये काढून घेऊया मस्त पटापट. यातमध्ये काढूया बघा. चला मी पूर्णपणे काढून घेते आणि तुम्हाला थोडा वेळ दाखवते. चला आणि घेते. चला आता आपण थोडंसं ना असं ओलाचा कपडा घेऊया, जेणेकरून ताट आहे ना सरकणार नाही. घेतलं मी ताट आणि इथे आहे तो पाणी. तर चला आता आपल्याला मस्त छान आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला आता आपल्याला थोडंसं असं पाणी घेऊन मस्त छान पीठ मळून घ्यायचं आहे बघा. गरम आहे.
हे बघा. तर मस्त छान आपलं पीठ असा मळून झालेला आहे, बघू शकताय. चला आता आपण एक एक भाकरी पण ओढून घेऊया पटापट. आणि असा उलटा केला पाठ, बघू शकता ताट तुम्ही. तर आता आपल्याला झटपट अशा आपल्याला भाकरी करून घ्यायच्यात बघा. आणि कधी पण आहे ना ताटाच्या सभोवतीने त्याला पाणी टाकायचं, जेणेकरून आपला ताट ना असा हलणार नाही. तर तुम्हाला दाखवतो बघा मी असं. हे बघा आपल्याला साईडला आहे ना पाणी टाकून घ्यायचं आहे पहा त्याच्या. हे बघा असं इथून, म्हणजे आपला ताट आहे ना पकडून ठेवतो असं, मग सरकत नाही. हे बघा असं पाणी टाकायचं आहे. चला चला आता आपण झटपट भाकरी बनवून घेऊया. तुम्हाला दाखवतो ना, त्याला एक छोटीच करूया, बघूया कशी उलते की नाही ती व्यवस्थित, मग मोठी करूया आपण. आणि असं आपल्याला मस्त एक चारा करून घ्यायचा बघा या पद्धतीत. आणि आपल्याला अशा पद्धतीत हे हाताने आपल्याला असं, त्याला काय बोलतात ते मला नाही माहिती, असं आपल्याला करून घ्यायचं आहे बघा. आता मस्त थोडासा हलकासा असा मध्ये मध्ये ताटाला पाणी लावायचं आणि लाटण्याला पण पाणी हाताने लावायचं. असं लाटण्यामध्ये जास्त नाही, कमी कमी असं लावायचा. आणि मग जशी भाकर तुम्हाला लाटता येईल त्या पद्धतीत तुम्ही लाटून घ्यायची आहे बघा अशी. तुम्हाला लगेच टाकून पण दाखवतो मी भाकरी. हे बघा असं पाणी चोळून चोळून हळूहळू भाकर आपल्याला अशी वाढवायची आहे मंडळी. हे बघा आता आहोंचा कॉल आले, 1 मिनटं. चला त्यांचा फोन आला होता, तर आता आपण गॅस स्लो करूया कारण की आपली भाकरी अजून झाली नाही. चला हे बघा जेवढी लाटण्याने भाकरी वाढवता येईल तेवढी वाढवायची, कारण की ना लाटण्याने कधी भाकरी फाटत नाही जास्त. जसा उन्हावणी चांगला येईल तशी भाकरी आपली नाही फाटत. जास्तीत जास्त बघायला गेलं तर तशी उन्हावणी पण चांगली आली पाहिजे. हे बघा तुम्हाला मी दाखवते माझ्या कशा भाकरी असतात. आणि हां, मला एकदा कमेंट पण आलेली की काही तुम्ही हाताने नाही करत, तर हाताने मी पहिला करायची अगोदर, आता नाही, आता लाटण्यानेच करते. आता मला लाटण्याची ह्याची आदत झालेली आहे, तर मी ह्याच्यानेच करते बघा. आता आपली भाकरी लाटण्याने वाढवून झालेली आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला ताटाला असं पाणी लावायचं आहे. आणि आता आपल्याला आपल्या हाताची ही 4 जी बोटं आहेत ना ही लावून घ्यायची बघा अशी. हे बघा अशा पद्धतीत आता भाकरी आपली वाढवायची आहे. तर माझ्या अंशूला ही वाली भाकरी खूप जास्त आवडते, तर विचार केलास त्याच्या आवडीचीच करूया. कारण की त्याला मी ऑर्डरचे सांगते कधी कधी लाल भाकरी या नाचणीच्या. तर आज विचार केला आहे घरामध्ये, तर करूया आपणच. अशी आपल्याला भाकरी ओढून घ्यायची आहे बघा छान. तुम्हाला मी तव्यामध्ये टाकून पण दाखवतो मस्त. तुम्ही कंटिन्यू बघा पूर्ण व्हिडिओ, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भाकरीची. तुम्हाला मी एक दाखवते, त्याच्यानंतर मी गॅस बंद करून पटापट भाकरी करून घेईन. अशी भाकरी आपल्याला करून घ्यायची आहे. आणि ताटाला पाणी आहे ना जास्त पण नाही लावायचं, नाहीतर भाकरी आपली फाटून जाते, अशी सरकते भाकरी. तर थोडासा आपल्या अंदाजे लावायचा, जेणेकरून आपली भाकरी मस्त छान अशी वाढवता आली पाहिजे. हे बघा वाटला इथे चिटपते हाताला तर असं पाणी चोळायचं आणि मग पुन्हा एकदा अशी आपली बोटं उतरून घ्यायची बघा छान. आणि मग साईडची कडा मोडायची. तुम्हाला एकदम अशी गोल गट्टूम भाकरी पाहिजे तर मग असं हाताने आपल्याला कवळताना आकार द्यायचा आहे बघा. छान मस्त झाली भाकरी बघा. तुम्हाला मी आता एकच भाकरी दाखवते कारण की आता ओपन नाही घरामध्ये, तर मी बाकीचे पण दाखवे नंतर, बघूया तोपर्यंत येतीलच. तर आता मी तुम्हाला ही टाकून दाखवते एक भाकरी कशी फुलते आणि कशी होते भाकरी, तुम्हाला दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा. हे बघा
तुम्हाला मी आताची माझी भाकरी आहे ना ही ताटाची एवढी करून दाखवणार आहे बघा. थांबा एक मिनटं, अजून थोडंसं सेक देऊया आपण. आता तुम्हाला कुठे कुठे जाड वाढत असेल ना तिथे आपल्या हाताने असा हलकासा दाब देऊन भाकरी वाढवायची. ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की इथे जाड आहे तर असा हलक्या हाताने तुम्हाला भाकरी वाढवत वाढवत जायची. थोडीशी फाटली तर टेन्शन नका घेऊ. परत आपल्याला पाणी चोरून हाताला अशी ठेवून द्यायची आहे आणि जिथे आपला येते तिथे आपल्याला जॉईंट करायचे असे मस्त छान. हे बघा काय मग मंडळी, कशी वाटली भाकरी? हे बघा ठेवून दाखवते. इथे आपली भाकरी झालेली आहे रेडी आणि तुम्हाला दाखवते. हे बघा आपली पूर्ण ताटाची एवढी भाकरी झालेली आहे आपली. तर तुम्हाला कशी वाटली माझी भाकरी? आत्ता मी तुम्हाला आहे ना तव्यामध्ये टाकून पण दाखवते. एक मिनटं. पोहे झाले की नाही, गरम झालेलं आहे आणि मस्त अशी आपण भाकरी पण सोडूया. हे बघा तुम्हाला दाखवते हातावर घेऊन. हे बघा आपली भाकरी कशी वाटली तुम्हाला माझी भाकरी, नक्कीच कमेंट करा. चला आता आपण तव्यामध्ये भाकरी सोडूया आणि तुम्हाला वाटत असेल इथे थोडीशी परत एकदा ओचा फोन आला तर मी पहिला फोन उचलते. ओके, हॅलो. चला इथे आपली ही वाली भाकरी होते. आपण दुसरी एक बनवून घेऊया पटापट. इथे बनवून घेतो लगेच पटकन. हा 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 हा. कारण की झटपट असे एकामागे एक नाही होत, तेवढा स्पीड नाही माझा, तरी पण भाकरी खूप छान येतात. हे बघा आता तुम्हाला दाखवतो भाकरी कशी होईल. बघा आता ही पण इथे होते भाकरी, तर ठेवूया थोडा वेळ, कारण की ही भाकरी तुम्हाला मला दाखवायची आहे कशी होते. बघा आता मी किती लांब आहे. हे बघा माझे दोन्ही पण हात इकडे आहेत आणि आपली भाकरी बघा कशी होते. अशा असतात माझ्या भाकरी. तर तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करा. हे बघा कशी वाटली माझी भाकरी. हे बघा मंडळी, बघा टम फुगणारी माझी भाकरी आहे. कोणत्या पण तांदळाची मला भाकरी छान येते आणि मला भाकरी करायला आवडते पण मी जास्त नाही करत, टाईम नाही भेटत पहिल्यासारखा. हे बघा कशी वाटली भाकरी. चला चला इथे बघा मंडळी आपली दुसरी भाकरी पण तयार झाली आहे मस्त झटपट. आणि हा मंडळी एकदा पुन्हा एकदा सांगते, माझी एकामागे एक भाकरी नाही होत, कारण की मी तेवढी पण ट्रेनर नाही. पण भाकरी भाकरी सगळ्यात जास्त बेस्ट माझीच आहे हे मला माहिती आहे. कारण की माझ्या भाकरीचा तुम्ही आकार बघूनच ओळखत असणारच की भाकरी किती छान बनवते मी. हे बघा तुम्ही पहिला भाकरीला वेळ लागत तरी चालेल, मेन गोष्ट आपल्याला भाकरी करता आली पाहिजे, ते मेन गोष्ट आहे. हे बघा आता तुम्हाला पुन्हा ठेवून दाखवते मी. आकार पण बघू शकता तुम्ही. आणि आपल्या बरोबर पराता एवढीच भाकरी बनवलेली आहे मंडळी मी. तर चला आता आपण पुन्हा एकदा आपल्या तव्यामध्ये सोडूया आपली ही दुसरीवाली पण भाकरी. हा 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 मंडळी, काय मग मंडळी बघा कशा माझ्या भाकरी हरी एक झाली बघा मस्त. एक झाली आणि दुसरी एक होते बघा. चला आता तोपर्यंत ती होते तोपर्यंत पटकन मी दुसरी भाकरी रेडी करते. चला आता आपल्याला पण पलटी करून घ्यायची आहे बघा. हे बघा येतीलच ते सर्व. थोडी कुठे हवा जर गेली असेल ना त्याच्यामुळे थोडीशी फुगायला थोडासा लेट होते, बाकीचं काहीच नाही. तरी भाकरी बघू शकता तुम्ही. हे बघा इथे हवा गेली थोडीशी भाकरी. कशी वाटली भाकरी? चला आता आपली तिसरी भाकरी पण तयार आहे. आता आपण ही पण टाकूया. तर गरम भरपूर होते मंडळी इथे किचनमध्ये. हे बघा आपली भाकरी मस्त झालेली आहे. ही पण सोडूया तव्यामध्ये. आपण बघायची पहिले चांगल्या प्रकारे झाले की नाही आणि मग अशी आपल्याला हाताने करायची आहे. बघा आता आपली शेवटची भाकरी आहे ती पण आपण करून घेऊया मस्त. तिकडे ती भाकरी होते तोपर्यंत माझी छोटी भाकरी पण होईलच. हे बघा हो, तुम्हाला आता इथून पण शूट करून दाखवते मी. हे बघा
मस्त अशी टम फुलणारी भाकरी माझी तुम्हाला कशी वाटली मंडळी, नक्कीच कमेंट करा. हे बघा कशी वाटली बघा भाकरी, कशा वाटतात माझ्या भाकरी, कोणाकोणाला आवडली भाकरी कमेंट करा. चला हे बघा मंडळी, 1 2 3 4 5 झाल्यात भाकरी. एक डामटे आहे छोटी. हा बघा आता ओणे जाऊन आणला, फणस कापून आणला. आपण बघूया कसा कापलेला आहे. हे बघा मस्त आणलेला आहे फणस. लगेच काला पडतो तो. आता आपला उकडून घ्यायचा आहे पहिला मस्त. तर मी असं पहिला उकडून घेते गरम पाणी, म्हणजे उकडून चिक असते ना याचा. हे बघा चिप लगेच लागते. चला असं धुवून घेते स्वच्छ पाण्याने. चला मस्त मंडळी भाकरी वगैरे झाल्या आणि लगेच भांडी घासून घेतली बघा एवढी पटापट. आणि परत किचन खाली गेला, कारण की मी नाही ओने आणला होता काय आणलेला फणस. मला काढून घ्यायचा आहे बघा. आणि हा फणस पूर्ण अख्खाच आणला ओने, तर एवढा कोण खाईल. तुम्ही काय करा, उकडून घेतले तर पूर्ण फ्राय करूनच ठेवते, मग उद्या पण खाऊया ना. म्हणजे आता मला लांचू पण खाईल, तर लांचू बोलते नाही खात मी. तर लांचूला बघा इथे अंडी उकडत ठेवलेत मी. आणि मग माझ्यासाठी आणि उद्यासाठी फणस. बघा आता आपल्याला याचे तर पीसेस करायचे आहेत मस्त. गरम गरम आहे सगळं. मी असं काढून घेते पटापट. चला इथे आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची मस्त पेस्ट करून घेतलेली आहे. बाव खायला या. बाव बघा, बाव तयार झाले. वासा लागी नाही हो तुम्हाला बघा. हा हे मस्त फणस फ्राय. आणि इथे अंडी बॉईल माझ्या अंशीसाठी पिलूसाठी. आणि दुपारची चपात्या पण राहिलेल्या आहेत. आणि इकडे मस्त अशी छानशा भाकरी आहे ना. ही बघा इथे दामटी भाकरी घेते मी अशी. त्याच्यातली अर्धी घेते बघा. नरम आहे बघा, मस्त नरम आहे बघा. नरम आहे ना एकदम सॉफ्ट, मस्त सॉफ्ट आहे. तर आता मस्त मी घेते याच्यावरती काय अशी खायची मज्जा कशी असते, वेगळी असते. पण हा ना गरम झाले बघा, वाटते ना बावाची तुकडी. हा तर मग तोडून पण दाखवते बघा इथे हातावरच. कसं शिजले बघा तो लागतो. आणि पहिला पण उकडलेला आहे बघा. हा मस्त गरम आहे. हे बघून ना असं वाटते बावच खाते. सेम बाव टेस्टी. एकदम तुम्हाला पण देते. आता असं तुम्ही कुठं बोलला मग नको, माझा उपास आहे. हे बघा एक गाच खाऊन बघा. हे बघा बाव. हे बघा बाव नको मला. हा बाव नको तुम्हाला. वा रे वा. मॅडम आहे कसं सांगा जरा. मी खाते एक नंबर. वा वा वा, एकच नंबर आहे. मस्त. चला मंडळी, असं सहज गावामध्ये ब्लॉग शूट केला आणि तुमच्यासोबत मस्त बाकीची रेसिपी शेअर केली. रेसिपी म्हणजे असं आपला ब्लॉग शेअर केला. आणि ते जर याची रेसिपी पाहिजे तर मला कमेंट करा फणस फ्रायची. चला आता मस्त ब्लॉग पण इकडेच एंड करूया. मस्त तर फणस आणि भाकरी खाते मस्त मी एक. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका मस्त चमचमीत व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.